वेलकम स्टुडंट 8th स्टँडर्ड मॅथमॅटिक्स त्याच्यामध्ये मिसलेनियस एक्सरसाइज 2 मध्ये आपल्याला चॅप्टर मधले प्रॅक्टिस सेट सोडून काही एक्स्ट्रा एक्झाम्पल दिलेले आहेत प्रॅक्टिससाठी. तर त्याच्यातले काही एक्झाम्पल आपण मागच्या व्हिडिओपासून बघतोय. तर या व्हिडिओमध्ये आपण क्वेश्चन नंबर 9 जो आहे तो इक्वेशनवर आहे आणि इक्वेशन हा चॅप्टर आपले व्हिडिओ सगळे झालेले आहेत. ओके, तर त्याच्यावर एक्स्ट्रा प्रॉब्लेम म्हणून आता आपण हे क्वेश्चन नंबर 9 या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. क्वेश्चन नंबर 9 काय आहे? सॉल्व द फॉलोइंग इक्वेशन. टोटल 3 इक्वेशन्स आहेत ते आपल्याला सॉल्व्ह करून त्याची व्हॅल्यू किती येते ते फाइंड आउट करायचे. आता यातलं फर्स्ट इक्वेशन बघा. फर्स्ट इक्वेशन काय आहे? तर याच्यामध्ये हे जे फर्स्ट इक्वेशन आहे, जस्ट अ मिनिट, याच्यात जर आपण बघितलं दिलेलं इक्वेशन काय आहे? 17 इंटू ब्रॅकेट एक्स प्लस 4. फर्स्ट स्टेप ॲज इट इज एक्झाम्पल राईट डाऊन करूया. 8 इंटू एक्स प्लस 6 इज इक्वल टू 11 इंटू एक्स प्लस 5 प्लस 15 इंटू एक्स प्लस 3. तर हे आपल्याला दिलेलं इक्वेशन आहे. आता हे सॉल्व्ह करताना पहिल्यांदा ब्रॅकेटच्या बाहेर जो नंबर आहे त्यानं आतमध्ये मल्टिप्लाय करा. म्हणजे 17 मल्टिप्लाय एक्स काय येईल? 17x. मध्ये प्लस आहे, प्लस लिहा. हे प्लस आहे इथे. 17 4 जा, हे 68 येईल. तर हे किती लिहिणार? 68. 17 इंटू 4. परत पुढे इथे जर आपण बघितलं 8 आहे, तर ह्या 8 ने x ला मल्टिप्लाय केलं तर किती येणार? 8x. 8 6 जा, 48. ओके, 48 इज इक्वल टू, आता इथे 11 इंटू एक्स किती येणार? 11x प्लस 11 इंटू 5 म्हणजे 11 5 किती येणार? 55 प्लस 15 इंटू एक्स म्हणजे किती येणार? 15x आणि मध्ये प्लस आहे. 15 3 जा 45. ओके, तर हे पहिल्यांदा केलं आपण. आता 17x ॲज इट इज राईट डाऊन करा. सॉरी, जस्ट अ मिनिट. याच्यात इथे लाईक टर्म शोधा कुठल्या कुठल्या आहेत. 17x आणि कुठल्या आहेत? 8x. तर ह्या दोन्हींची ऍडिशन करा. 17 प्लस 8 किती येणार? 25x. ओके, आता नंबरची ऍडिशन करा. म्हणजे 68 प्लस 48. ओके, प्लस येणार मध्ये. दोन्हींची साईन सेम आहे. ऍडिशन, ह्या दोन्हींची ऍडिशन करायचं होतं. 8 प्लस 8 येणार 16, कॅरी 1. 6 प्लस 4 10 अँड 11 म्हणजे 116. सेम इकडे तसं करायचं. इज इक्वल टू 11x प्लस 15x म्हणजे किती येणार? 26x येणार. आणि आता इकडे 55, हे दोन्ही नंबर राहिले. 55 प्लस 45 या दोन्हींची ऍडिशन किती येणार आहे? प्लस 100. ओके, तर हे आपण पहिल्यांदा केलं. आता हे जर सॉल्व्ह करायचं असेल तर सगळ्यात पहिल्यांदा काय करूया? हा जो प्लस 100 आहे तो 116 कडे येऊन काय होईल? मायनस होईल. म्हणजे 116 मायनस 100. आणि इकडे हा जो प्लस 25 आहे तो 26 कडे येऊन काय होईल? मायनस. सो 26 मायनस 25. ओके, आता शक्यतो आपण एक्सचा आन्सर लेफ्ट हँड साईडला लिहितो. त्यामुळे इथे काय करूया आपण? इथे 26 मायनस 25 म्हणजे किती येणार? 26 मधून 25 1x इज इक्वल टू, हे दोन्ही जर एकमेकांमधून मायनस केलं तर 116 मायनस 100 म्हणजे किती येणार? 16. आता हे बघा, 1x म्हणजेच काय? x. तुम्ही डायरेक्ट लिहू शकता x इज इक्वल टू, ओके, 16. किंवा ह्या स्टेप नंतर डायरेक्ट काही प्रॉब्लेम नाही. x इज इक्वल टू 16 अँड दॅट इज रिक्वायर्ड. प्रत्येक स्टेप नंतर देअरफोर, सॉरी, हे पहिला ऍज इट इज लिहून घेतल्यानंतर इथे देअरफोर असं लिहित चाल. ओके, आणि तुमचं फायनल आन्सर किती असणार आहे? 16. नाव सेकंड एक्झाम्पल. सेकंड एक्झाम्पल फर्स्ट स्टेप मध्ये ऍज इट इज राईट डाऊन करूया. तर ऍज इट इज राईट डाऊन करताना पहिली टर्म कुठली आहे? 3y अपॉन 2 ही पहिली टर्म आहे. प्लस y प्लस 4 अपॉन 4 इज इक्वल टू 5 मायनस y अपॉन 2 अपॉन 4. तर आता इथे जर तुम्ही बघितलं तिथे डिनॉमिनेटर मधले नंबर बघूया. इथे 2 आहे, इथे 4 आहे, इथे काही नाही म्हणजे 1 असणार आणि इथे किती आहे? 4. ओके, डिनॉमिनेटर मध्ये जो ग्रेटेस्ट नंबर कुठला आहे? 4. शक्यतो आपल्याला एलसीएम काढावा लागतो. ह्या एक्झाम्पल मध्ये लक्षात ठेवा की ग्रेटेस्ट नंबर 4 आहे आणि बाकी सगळे त्याच्या मल्टिपल मध्ये. त्यामुळे आपण काय करणार? 4 ने दोन्ही साईडला मल्टिप्लाय करणार. तर इथे लिहूया आपण मल्टिप्लाय बोथ साईड. मल्टिप्लाय बोथ साईड बाय 4. ओके, 4 ने मल्टिप्लाय करायचं. तर प्रत्येक टर्मला आपण काय करणार? 4 ने मल्टिप्लाय. 4 मल्टिप्लाय, ओके, फर्स्ट टर्म जी आहे ती प्लस 4 मल्टिप्लाय, ओके, जस्ट मिनिट, सेकंड टर्म जी आहे ती त्यालाही 4 ने मल्टिप्लाय करायचं. पुढेही 4 ने मल्टिप्लाय करायचं
आणि इथे सुद्धा 4 ने मल्टिप्लाय करायचं. ओके, मग कुठल्या कुठल्या टर्म आहेत बघूया त्याच्या. पहिली कोण आहे, कुणाला 4 ने मल्टिप्लाय करायचं, 3y/2. दुसरी टर्म कुठली आहे, y+4/4. याला 4 ने मल्टिप्लाय. परत कोण आहे इथे, हा 5. याला सुद्धा 4 ने मल्टिप्लाय केलं. आणि परत y-2/4. ओके, आता इथे बघा सिम्प्लिफाय केल्यावर काय होईल, 2 1 जा 2, 2 2 जा 4. परत 4 ला 4 कॅन्सल होईल. 4 5 इथं कुठे डिनॉमिनेटर मध्ये नाहीच आहे. इथं 4 ला 4 काय होईल, कॅन्सल होईल. म्हणजे जे काही राहिलं ते आता फक्त लिहूया, म्हणजे सिम्पल इक्वेशन मिळेल आपल्याला. 2 3 जा किती येणार, 6y प्लस इथे 4 ला 4 कॅन्सलच झालं, फक्त काय राहणार, y+4 इज इक्वल टू, ओके, 4 मल्टिप्लाय 5, 4 5 जा किती येणार, 20. आणि इथे सुद्धा काय झालं, 4 ला 5 कॅन्सल झालं, फक्त आता इथे ब्रॅकेटच्या बाहेर मायनस आहे आणि आतमध्ये काय आहे, y-2. इथे ऑलरेडी वायचं साईन काय आहे, प्लस आहे. ओके, ऑलरेडी साईन काय आहे, प्लस, आणि बाहेर कुठलं साईन आहे, हे मायनस आहे. ह्या मायनसमुळे आतले साईन बदलणार. प्लस वायचं काय होईल, -y, आणि परत हे मायनस आणि आतले मायनस, दोन्ही मायनस मायनस काय होणार, प्लस. ही स्टेप तुमच्या लक्षात आली पाहिजे की मायनस ने आतले साईन काय होणार, चेंज होणार. आता हे झाल्यानंतर इथे बघा 6y + y याचा कोइफिशियंट काही नाही म्हणजे 1 कन्सिडर करायचं. 6 + 1 किती येणार, 7y. परत -y जो आहे तो इकडे येऊन काय होईल, +y होईल. त्या y ला तिकडे न्या, -y हा जो इथे आहे तो याला इकडे नेला आपण, जे 7y आन्सर आलं त्याच्यामध्ये ऍड करणार. परत इथे जे राहिलेले आहेत म्हणजे कुठले कुठले, 20 + 2, कारण त्याच्यासमोर +2 आहे, 2 च्या समोर किती येणार, 22. आणि हा जो +4 आहे तो इकडच्या आन्सर कडे 20 + 2 22 -4 होणार. ओके, आता इथे बघा 7y प्लस इथे कोइफिशियंट काही नाही म्हणजे आपण किती कन्सिडर करणार, 1. सो 7 + 1 किती येणार, 8y इज इक्वल टू, आता इथे जर बघितलं आपण 22 - 4 किती येणार, 18. ओके, सो 8yचं मिनिंग काय, 8 मल्टिप्लाय y, तो मल्टिप्लायचा काय होईल, डिवाइड होईल, म्हणजे y इज इक्वल टू 18 डिवायडेड बाय 8. मल्टिप्लायचा डिवाइड झाला. आता 8च्या टेबलमध्ये 18 नाहीये, मग याला सिम्प्लिफाय करूया. तर माइंड मध्ये फक्त असं करा, मनातल्या मनात त्यांना 2 ने डिवाइड करा, किंवा एक स्टेप लिहा, डिवाइड न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर बाय 2. तर 2 ने जर डिवाइड केलं आपण तर आपला आन्सर काय येणार आहे, 2 9 जा 18 अँड 2 4 जा 8. सो इट इज 9/4, किंवा अगदी और तुम्ही डेसिमल मध्ये आन्सर पाहिजे असेल तर तेही घेऊ शकता. 4 2 जा 8. ओके, समज पॉईंट मध्ये काढायचं आहे तुम्हाला आन्सर, तर असंही करू शकता. 4 2 जा 8, रिमाइंडर 1 राहणार, पॉईंट द्या 10, वरती पॉईंट द्या, अगेन 4 2 जा 8, रिमेनिंग 2, अँड 4 5 जा 20. मे बी तुम्ही असंही लिहू शकता 2.25 किंवा 9/4. बोथ आन्सर्स आर करेक्ट. ओके, ती वायची व्हॅल्यू असणार. नाव नेक्स्ट एक्झाम्पल, थर्ड एक्झाम्पल त्याच्यातलं. तर हे काय दिलेलं आहे, 5 इंटू ब्रॅकेट. तर 5 आणि तो जो ब्रॅकेट आहे त्याच्यामध्ये काही दिलेलं नाही आहे इथे, तर नक्कीच तिथे काय असणार आहे, मल्टिप्लाय असणार आहे. ओके, सो 5 मल्टिप्लाय 1 - 2x, तसंच इकडे असणार आहे 9 मल्टिप्लाय नंबर आणि ब्रॅकेटच्या मध्ये, तर काय असतं, मल्टिप्लिकेशन असतं, हे लक्षात ठेवा. 1 - x. तर फर्स्ट स्टेप ऍज इट इज एक्झाम्पल राईट डाऊन केलं आपण. आता फर्स्ट स्टेप, 5 ने पहिल्यांदा 1 ला मल्टिप्लाय करा, 5 1 जा 5, मायनस 5 ने या 2 ला मल्टिप्लाय करा, 5 2 जा 10 आणि x, 5 2 जा 10, 10x इज इक्वल टू, परत इथे 9 × 1 म्हणजे किती येणार, 9, परत मायनस 9 × x किती येणार, 9x. ओके, फक्त मध्ये मायनस आहे एवढंच. 9 1 जा 9 आणि पुढचा 9x, हे आला आपला आन्सर. आता एक्सच्या टर्म आपण काय करूया, एका ठिकाणी घेऊया. म्हणजे कसं घेणार आपण इथे, तर इथे बघा ही स्टेप तुमच्या लक्षात आली पाहिजे. इथे ऑलरेडी मायनस, जस्ट मिनिट, इथे -9x आहे ऑलरेडी, तर हा -10x याच्याकडे येऊन काय होईल, +10x. कारण इक्वेशन सॉल्व्ह करताना आपण काय करतो, एक्सच्या टर्म एका ठिकाणी आणतो आणि नंबर्स एका ठिकाणी आणतो. तर काय केलं, -10x इकडे येऊन -9 कडे काय झालं, प्लस झालं. तसं इथे याच्यामध्ये 5 - 9, ओके, जस्ट मिनिट,
इथे ऑलरेडी 5 आहे. 9चं साईन काय आहे प्लस, तर तो ह्या 5 कडे येऊन काय होईल मायनस. 5 मायनस 9. ओके. आता इथे बघा, इथे जर आपण बघितलं तर साईन डिफरंट आहेत. साईन डिफरंट असतील तर काय करणार आपण सबट्रॅक्शन करणार, म्हणजे 10 मधून 9 मायनस केलं तर किती राहणार 1x. आणि ग्रेटर नंबरचं साईन प्लस म्हणजे प्लस 1x. आपण प्लस साईन काय वेगळं लिहित बसत नाही, फक्त 1x लिहा. ओके. आणि इकडे 5चं साईन या काही नाही म्हणजे प्लस आहे, 9चं साईन मायनस आहे. साईन डिफरन्स सबट्रॅक्शन 9 मायनस 5 4 येणार आणि ग्रेटर नंबरचं साईन येणार मायनस. ओके. ग्रेटर नंबरचं साईन येणार मायनस 1x. 1x म्हणजेच काय म्हणतो आपण मगाशी सांगितलं 1x म्हणजेच x. फक्त x इकडे लिहा लेफ्ट हँड साईडला. x इक्वल टू किती येणार आहे -4 अँड दॅट इज रिक्वायर्ड. ओके. इथे तिन्ही एक्झाम्पल आपण सॉल्व्ह केलेले आहेत. क्वेश्चन नंबर 9 आपला झालेला आहे. बाकीचे जे आहेत मिसलिनियस मधले त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये आहे, तिथे जाऊन तुम्ही ते बघू शकता. ओके.